नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनामध्ये जे ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्यावरती खरमरीत शब्दामध्ये टीका केली। मात्र संजय राऊत यांच्या विरोधामध्ये आता शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता पुण्यामधील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या विरोधात आज मोठं आंदोलन केलं। नीलम गोरे यांच्यावरती संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला। पुण्यामधील टिळक चौकामध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या आंदोलनामध्ये संजय राऊत यांच्या विरोधामध्ये मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली। संजय राऊतांनी 2 दिवसापूर्वी उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेले आहे ते फक्त नीलमताई गोरेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे। रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं अशाच पद्धतीने 1-2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा पुणे शहर शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम जाहीर निषेध केलेला आहे। मला आम्ही काही दिवस मी पूर्वीच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे। मला सुद्धा अंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे। माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला काही शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यासारखं पद असन हे मिळवण्यासाठी सुद्धा काही ना काही तरी द्यावं लागायचं। त्यामुळे हे अंडे पिल्ले सगळी आम्हाला माहिती आहे। काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका, परंतु जे काही बोललेलं आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे। भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। या ठिकाणी पुणे शहरात संजय राऊत जर फिरले त्याला आम्ही कदापि शिवसेना पक्ष या ठिकाणी तोंडाला काळं फासून त्याला फिरून देणार नाही आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे।